नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या संदर्भाने एक नवीन अपडेट आलेली आहे. या योजनेच्या अनुषंगाने बँक पडताळणी केल्यानंतर जवळपास 81 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. मग या अपात्र ठरण्याचे वेगवेगळे कारणं आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे ई-KYC नसणे. महिलांना ई-KYC करण्यासाठी सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 ही मुदत दिली होती, परंतु त्या मुदतीत अनेक महिला ई-KYC करू शकल्या नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढून 30 एप्रिल 2026पर्यंत ही मुदत देण्यात आली होती. या मुदतीत देखील अनेक महिलांची ई-KYC करणे शक्य झालं नाही. अनेक महिलांनी ई-KYC केली नाही आणि म्हणून या महिला या योजनेसाठी अपात्र मानल्या गेल्या आहेत आणि जवळपास या 81 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र मानल्या गेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे 1,500 रुपये हे पडत नाही. अनेक लाभार्थी बहिणी विचारणा करतात की आमच्या खात्यावर पैसे का पडत नाहीत, तर त्या या कुठल्या तरी निकषामध्ये बसत नाहीत, त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत. त्या निकषामध्ये ई-KYC नसणे हे एक प्रमुख कारण आहे. मग ई-KYC नसण्याबरोबरच आणखी काही कारणं आहेत की ज्यामुळे या महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या महिलांच्या कुटुंबातील कोण्यातरी एखाद्या सदस्याकडे 4 चाकी वाहन आहे. म्हणजे 4 चाकी वाहनाची नोंद निदर्शनास आल्यामुळे देखील ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरली आहे. त्याचबरोबर घरातील म्हणजेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा ITR भरण्यात आलेला आहे, म्हणजे ती व्यक्ती आयकर भरते, म्हणून देखील त्या महिला या योजनेपासून वंचित ठरत आहेत. त्या महिला अपात्र ठरत आहेत. त्याचबरोबर काही महिलांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नाही आणि म्हणून आधार लिंक नसल्यामुळे देखील या महिला या योजनेपासून वंचित ठरत आहेत. त्याचबरोबर काही महिलांच्या आधारवर, बँक पासबुकवर आणि अर्जावर जी काही नोंदी आहेत, जे काही नावं दिलेली आहेत, त्यामध्ये तफावत आढळून येत आहे आणि म्हणून त्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. त्याचबरोबर काही महिलांच्या आधार कार्डवरील जन्मतारखेनुसार सध्या त्यांचं वय 65पेक्षा जास्त दर्शवण्यात येत आहे. त्यामुळं त्या या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. म्हणजे वयाच्या निकषात त्या बसत नसल्यामुळे देखील त्या अपात्र ठरल्या आहेत. त्याचबरोबर काही महिलांनी जी काही अर्जामध्ये माहिती दिलेली आहे ती माहिती चुकीची निदर्शनास आलेली आहे आणि म्हणून देखील काही महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. तर ह्या अनेक निकषामुळं अपात्र ठरण्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. जवळपास 81 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत आणि म्हणून त्या अपात्र महिलांच्या खात्यावर या योजनेचे लाभ मिळत नाहीत. परंतु काही महिला पात्र असून देखील म्हणजे या सर्व निकषात बसत असून देखील त्यांना हप्ता मिळत नाही. महिलांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची. ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची. त्या ठिकाणी लॉग इन करून आपली तक्रार नोंदवायची आहे. त्याचबरोबर 1800 120 8040 या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधून आपली तक्रार नोंदवायची आहे आणि अशा निकषपूर्ण महिलांना त्यांच्या खात्यावर त्यांचा लाभ नक्की मिळेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.